मंचावरती आपण शुभसन्मान करीत आहोत स्वप्नीलजी म्हात्रे विभाग प्रमुख यांचा शुभसन्मान आमचे बिपिन कोठेकर तसेच रसिका ताई सुद्धा करत आहेत. मनपूर्वक स्वागत आहे. पुन्हा एकदा जाऊया एका नव्या मॅचच्या दिशेला जिथे की सामना चालू होणार आहे. एका बाजूला राजाभाई टायगर्स तर दुसऱ्या बाजूला डोडो स्ट्रायकर्स. पुन्हा एकदा समालोचन कक्षामध्ये परिवर्तन होताना पाहायला मिळणार आहे आणि ऐकायला मिळणार आहे आपल्याला रोह्याचा सुप्रसिद्ध आवाज हर्षल मुंडे सर. ओट यू. थँक्यू सो मच. मनपूर्वक आभार. आपण समालोचक कक्षामध्ये कल्पेश सरांचा आवाज ऐकत होता. सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे. तुम्ही पाहता टेनिस बॉल क्रिकेट विश्वाची एक मानाची स्पर्धा, एक असं व्यक्तिमत्व आपल्या समोर घेऊन आलंय. रायगड जिल्हा प्रमुख अध्यक्ष आपण म्हणून विनय सारखा की इम्पॉर्टंट बॅटर बाद झालेला पाहायला मिळायला अडचणी मोठ्यात. धाबा तुम्हाला बनवायच्यात खूप सारा. एक चांगली टोटल अपेक्षित आहे. बॉलच्या खाली झेल पकडत असताना पहिला फिल्डर आपण पाहिलं होतं मितेश.
मितेशच्या व्यतिरिक्त रघु या नावानं त्याच्या अखंड रायगड जिल्ह्यामध्ये प्रसिद्धी आहे. पण आज प्रथमच मी सुद्धा रोह्यापर्यंत ज्यावेळेला रघु कबड्डी खेळायला येतो त्यावेळेला त्याला कबड्डी खेळताना आम्ही जवळून पाहिलंय. पण क्रिकेटचा खेळ सुद्धा तो चांगला खेळतो याची जाणीव त्यांना आज करून दिली मैदानावरती. पहिला झेल पकडून तो बॅटिंगही करतो, चांगल्या दर्जाचा खेळ करतो आणि विभागाचं क्रिकेट त्यांनी दणन सोडलंय. आणि म्हणूनच का होईना या लीग फॉर्मॅटमध्ये ॲज अ ऑप्शन सोहळ्यामध्ये त्याची निवड या टीममध्ये झाली आहे. हे महत्त्वाचं रायगड जिल्ह्याचं प्रतिनिधित्व त्यानं नेहमीच केलंय कबड्डी क्षेत्रामध्ये. पण आज तो क्रिकेटमध्ये सुद्धा अग्रेसर पाहायला मिळालाय. चेक. दरम्यान येथे उपस्थित झालेले आहेत सन्माननीय श्री विपुलजी जैन पोईनाड, राजाभाई केनी यांचे सहकारी इथे उपस्थित झालेले आहेत. त्यांचा सुद्धा सन्मान आपण मंचावरती करणार आहोत. मी विनंती करतो सन्माननीय श्री राजाभाई केनी यांनी विपुलजी जैन यांचा सन्मान करायचा आहे. राजाभाई केनी यांचे सहकारी राजाभाई केनी पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. पहिल्या ओव्हरचा खेळ संपल्यानंतर धावगती धावफलकावरती सध्याच्या घडीला 9 धावा. 9 धावा धावफलकावरती येत असताना पाहायला मिळाला. तिथून पुढे अजूनही 18 बॉलचा खेळ बाकी आहे. शेवटचे 3 षटकं पाहायला मिळतील. सलामीची जोडी मैदानावरती जिकडे विनय आणि मृण्मय पाहायला मिळाला, पण विनय बाद झाला. तर मृण्मय आणि चिरागच्या जबाबदाऱ्या वाढल्या त्या मॅचमध्ये. धावा बनवावा लागतील, टार्गेट सेट करायचं पहिलं. समोरच्या टीम समोर टार्गेट द्यायचं बॅटरची मानसिकता आहे की कर्णधाराची इच्छा आहे की 50हून अधिकच्या धावा यायला हव्या. पुढचा बॉल, समोरचा चेंडू, ब्लॉक खोललेनचा बॉल, डीप एक्स्ट्रा कव्हरला फटका सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. कॅच ड्रॉप. साधा सोपा सरळ जेला सर्व होते मला वाटतं तिकडे. पहिल्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी केली, एक चांगला स्पेलला तळला आणि त्यानंतर आता फिल्डिंगसाठी थोडा चुका करत असताना पाहायला मिळतील. हाफ चान्सेस आहेत, फुलमध्ये घ्यावे लागतील तुम्हाला कन्व्हर्जेशन करून जरी मॅच जिंकायची आहे. 2 संघ इकडे मात्र आपण जर पाहिलं तर अशी लढत देतात. प्रत्येकाने एक सामना इकडे जिंकलाय आणि विनरच्या लढती मैदानाच्या आतमध्ये रंगतात. प्रत्येकाला स्पर्धा जिंकायची, प्रत्येकाला या स्पर्धेमध्ये अग्रनामांकित ठरायचं आहे आणि प्रत्येकाच्या नावावरती या स्पर्धेचं विजेतेपद आपल्याला करायचं. पण स्वप्न 16 संघांचं आहे, पूर्ण फक्त 4 संघांचं होईल. त्यामधील 3घांचं सुद्धा अपुरं राहील विजेतेपदाचं स्वप्न. चला फास्ट खेळा, जास्तीचा कालावधी खर्च करू नका. फिल्डिंग टीमचं मी लक्ष वेधेन. आपल्याला आज खूप सारा मॅचेस कव्हर करायचे आणि अशा परिस्थितीमध्ये सगळे सामने आपण 4 ओव्हरमध्ये खेळणार आहोत. या अनुषंगानं आपण जेवढं फास्ट खेळता येईल तेवढं आपण फास्ट खेळूया. पुढचा बॉल, समोरचा बॉल, अडवा बॅटने फिरवण्याचा प्रयत्न. बॉल लॉंग लेगला चाललाय, फिल्डर तिकडे आहेत. सिंगल नक्की मिळेल. दुसऱ्या धावेसाठीचे प्रयत्न नाही आहेत. एकाच धावेवरती समाधान मांडलंय आणि त्या एक धावेच्या साह्यानं संघाची धावसंख्या धावफलकावरती 11 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. दुसरं षटक मार्गदर्शन निकेश बॉलिंग मार्क वरती. धावा येतात सुरुवातीच्या पासून धावा बनवण्याचा प्रयत्न चालू, पण विनय बाद झाल्यानंतर धावा थांबल्यात. फुल टॉस, मोठा फटका खेळायचा होता. स्क्वेअर लेगला मी स्ट्रोक. हवा तसा बॉल बॅटवरती घेता आला नाहीये. कदाचित मिडल ऑफ द बॅट केला असता तर बॉल नक्की सीमारेषेच्या बाहेर जाऊ शकला असता, पण चित्र थोडं विचित्र. सिंगल देऊन जाईल. या एकेरीच्या धावेच्या साह्यानं संघाची धावसंख्या 12. 1-1 पुढे जाल, पण आवर्जून तुम्ही धावा बनवाल, पण त्या धावा दुसऱ्या डावामध्ये तुम्हाला पुरेशा असतील का, हा प्रश्नचिन्ह समोर आणून बॅटिंग करावी लागणार आहे. मागच्या मॅचचा हिरो मैदानावरती चिराग. समोरचा बॉल, आडवा बॅटनं सरळ फ्री होम डिलिव्हरी. क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये चेंडू 20वा घेत असताना विकेट मिळते. दुसरा धक्का. चिराग मैदानाच्या बाहेर.
शरीरावरती आदळलाय. अजून एका डॉट बॉलची सांगता मैदानावरती झाली आहे. पाहता पाहता 2 षटकांचा खेळ संपलाय. म्हणजे 2 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर धावा फक्त आणि फक्त 6.50च्या सरासरीनं 13 बनल्यात. पुढच्या 12ला पुन्हा 13 बनल्या तर फक्त 26 बनतील. आणि या मैदानाच्या अनुषंगाने तर धावा पुरेशा असतील का हे फलंदाजाला माइंडसेट करावं लागेल. कोणती टीम मिटिंग नको, फिल्डिंग करणाऱ्या संघाचं मी लक्ष वेधेन. चेक चेक माईक चेक. 2 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर मैदानाच्या आतमध्ये पाण्याची पूर्तता करा. पाण्याची आवश्यकता राजाबाई टायगर या टीमच्या फलंदाजांना पाण्याची आवश्यकता, त्या पाण्याची पूर्तता होईल. पाण्याचे ताण भागवली जाईल. पण त्याच वेळेला राजाबाई टायगर या संघाला धावांची आवश्यकता आहे. त्या धावांची ताण कोण भागवेल या सगळ्या घडामोडी आपण पाहणार आहोत. पण मैदानावरती होईल डीजे ब्रेक, ड्रिंक्स ब्रेक. आपण समालोचन कक्षामध्ये डीजे ब्रेक घेऊया, सुमधुर संगीत ऐकूया. थँक्यू. बघा ना, या बॉलच्या आधी मैदानाच्या आतमध्ये जो टॉस लुजरचा डगआउट आहे तो शांत होता. व्यासपीठही आमचा शांत होता, कारण की व्यासपीठावरती सगळे राजाबाई टायगर या टीमचे समर्थक आहेत. पण त्याच वेळेला झेल सुटला आणि षटकार आला तर आनंदाचं वातावरण मैदानाच्या आतमध्ये निर्माण झालंय. याही वेळी लढवा बाटणक फटका खेळला जाईल. स्क्वेअर लेगच्या दिशेला फिल्डर तिकडे एक धाव नक्की मिळेल. एकेरी धावेच्या साह्याने संघाची धावसंख्या पुढे येईल आणि संघाचं धावफलक पाहता पाहता 22 या आकड्यावरती पोहोचेल. 22 धावा धावफलकावरती आतापर्यंत पोहोचलेल्या पाहायला मिळतात. एक चांगली टोटल जर अपेक्षित आहे तर एकात मोठा फटका हवा. 3 बॉलचा खेळ तर बाकी आहे. आकाश बॉलिंग मार्क वरती अधिक षटकार आला तो आकाशच्या खात्यामध्ये जायला नवा होता, कारण की त्यानं फिल्डिंग युनिटमध्ये केलेली चूक तिथे षटकार आला. याही वेळेचा बॉल पुन्हा आडवा बाटणे खेळायचा होता. बॉल मिडल होत नाहीये.
हवा तसा बॉल बॅटवरती आतापर्यंत बॅटिंग करत असताना या दोन्ही बॅटरच्या बॅटवरती आला नाहीये. मग मृण्मय असेल किंवा त्याच्या साथीला खेळत असताना स्वप्नेश असतील. फक्त आणि फक्त सिंगल वरती विश्वास दाखवलाय. सिंगलने पुढे जायचंय. धावा 23 धावा स्कोर कार्ड वरती. तिसरं षटक मार्गेच आहे. धावसंख्या सध्याच्या घडीला पूर्णतः थांबलेली तुम्ही पाहताय. 4 ओव्हरच्या मॅच मध्ये लो स्कोरिंग मॅच आपल्या भेटीला येते की काय? चित्र बदलावं लागणाऱ्या बॅटरला. ओहो हो, अप्रतिम भन्नाट वेग. डोळ्याची पापणी लवते ना लवते बॉल निघून गेला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. भन्नाट वेगाचा बॉल पाहायला मिळते. अजून एक डॉट बॉलचा रेशो वाढवला. त्या व्यतिरिक्त सिंगल, त्याच्याहून अधिकचा जास्तीचा मोठा फटका बघायला मिळाला नाहीये. धावसंख्या थांबली आहे 23 वरती. स्कोर कार्ड थांबला. या ओव्हरचा शेवटचा बॉल, शेवटचा चेंडू षटकाचा. शेवटचा चेंडू सुद्धा निर्धावाला. 18 बॉलचा खेळ तिकडे संपलाय. हा संघ तोच आहे ना ज्या संघाने 57 धावांचा पाठला घरामात केला होता. आता पहिल्या मॅच मध्ये जी एनर्जी होती, पहिल्या मॅच मध्ये जी मानसिकता, 23 धावा, 18 बॉलचा खेळ संपला, 23 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. जी एनर्जी होती ती आता थोडी डाऊन झाली आहे की काय? यस सर. टीम मीटिंग नकोय, कोणती विनंती करतोय बघा. संघाचं लक्ष वेधून फिल्डिंग करत असताना ठीक मित्रांनो, ज्याने जार घेऊन गेलेले आहेत त्यांनी कृपया परत घेऊन यायचं आहे. 23 धावा, 18 बॉलचा खेळ संपला. 23 धावा धावफलकावरती सध्याच्या घडीला आहेत. शेवटचं आणि अंतिम षटक येणं बाकी आहे. या षटकामध्ये 15हून अधिकच्या धावा येणं गरजेचं आहे. या मैदानाच्या अनुषंगाने एक जर चांगलं टार्गेट तुम्हाला सेट करायचं असेल तर बॅटिंग करत असताना टीम राजाबाई टायगर डाव थोडा कोसळल्या. या मॅच मध्ये हवा तशा धावा आल्या नाहीयेत. सुरुवातीपासून आपण जर पाहिलं तर डॉमिनेट करण्याचा प्रयत्न प्रत्येक गोलंदाजाने केला. चांगली बॉलिंग करत असताना पहिल्या ओव्हरमध्ये अथर्वला तुम्ही पाहिल्या 9 धावा खर्च केला. निकेश आले, त्यांनी फक्त 4 धावा खर्च केला आणि आकाश येत असताना 10 धावा त्यांनी खर्च घातल्यात. पण इथून पुढे शेवटचं आणि अंतिम षटक. गोलंदाजी मार्कवरती बॉलर अभय, त्याला नाहीये कशाचं भय. तो अभय, पहिलाच बॉल फटका चांगला डीप एक्स्ट्रा कव्हरला, सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. अजून एका विकेटचं पतंग, अजून एक धक्का. फलंदाज क्रमांक 3 स्वप्नेश बाद. धावफलक थांबले. 23 आकड्यावरती विकेट येत असताना पाहायला मिळेल. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रतिकार मैदानावरती दाखल झालाय. प्रतिकार मैदानाच्या आतमध्ये येईल. अभयनं पहिल्याच बॉलवरती विकेट संपादन केलेली बघायला मिळाली आहे. एक मोठी सफलता आपल्या नावावरती. पुढचा बॉल आप ट्रॅक आहे. रडवा बॅटनं मोठा फटका खेळायचा होता. बॅट बॉलचा संपर्क नाही. अजून एक ब्लाइंड स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये येतोय. आपण नेहमी म्हणतो ना, कहीं पे निगाह है कहीं पे निशाणा. येणाऱ्या बॉलची दिशा न पाहता फिरवली जाणारी बॅट टीमची दशा तर करेलच ना. ते चित्र सध्याच्या घडीला पाहायला मिळते. एका मागोमाग एक जास्तीचे डॉट बॉल खेळले जातात. धावा बनत नाहीये. 23 वरती स्कोर कार्ड थांबला. राजाबाई टायगर संघर्ष मोठा करतोय. यावेळेला कमी गतीने टाकलाय. स्वतःहून यॉर्कर बनवून घेतला होता. योग्य लेंथ वरती बॉल पाहायला मिळाला. लाईन चांगली होती आणि अजून एक डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये अभयच्या माध्यमातून टाकला जातोय. लो स्कोरिंग धावा येत नाहीयेत. धावा बनत नाहीयेत. या मॅचच्या डावामध्ये राजाबाई टायगर हा संघ थोडा बॅटिंग करत असताना कमी पडलेला पाहायला मिळाला. प्रयत्न करावे लागतील. यावेळेला मोठी अपील उचलून धरली आहे. विकेट मिळते. फलंदाज बाद. अजून एक धक्का बॅटिंग करत असताना टीम राजाबाई टायगर संघाला. प्रतिकार
या मॅच मध्ये अभयच्या माध्यमातून अप्रतिम दर्जाचं षटक बघायला मिळेल आणि चौथ्या षटकामध्ये निर्धाव षटक बघायला मिळेल. म्हणजे येणारे आता इथून पुढे 24 चेंडू आणि फक्त 24 धावांची आवश्यकता. बॉल टू इक्वेशन. टीम दिया स्वरांश 11 आणि त्यांच्या विपक्षामध्ये मोरिया कंस्ट्रक्शन. मी या दोन्ही टीमच्या कर्णधाराला विनंती करेन नाणेफेकीचं कॉल करण्यासाठी आपण प्रेझेंटेशन बॉक्सला जॉईंट व्हा. बोथ टीमचे कॅप्टन आपण लगेचच कॉम्बॉक्स मध्ये यायचंय आणि या मॅचच्या दुसऱ्या डावाला जशी सुरुवात होईल जिकडे 24 बॉल मध्ये 24 धावांचा पाठलाग करायचा. डाव सध्याच्या घडीला लडखडत असताना बघायला मिळाला, पण या दुसऱ्या डावामध्ये समालोचन कक्षामध्ये करूया बदल. जिकडे आवाज पेनचा आवाज कल्पेश पाटील यांचा. थँक्यू. हॅलो. चला नेक्स्ट मॅचचा टॉस साठी यायचं आहे. तिथं टॉस बॉक्स मध्ये आमचे बिपिन कोठेकर आपल्यासोबत जोडले जातील. लुजर अशी लढत आपल्याला पाहायला मिळेल. पुढील सामना आपला भेटीला येतोय 7वा सामना. डोडो स्ट्रायकर्स दिया स्वरांश 11 विरुद्ध मोर्या कंट्रॅक्शन. मी स्वप्नीलजी म्हात्रे यांना नम्र विनंती करतो की आपण नाणेफेक उडवण्यासाठी समालोचन कक्षामध्ये यायचं. नाणेफेक कक्षामध्ये यायचं आहे. लुजर मॅच आहे. मोर्या कंट्रॅक्शन विरुद्ध दिया स्वरांश शाहबाज. मोर्या कंस्ट्रक्शन या संघाने नाणेफेक जिंकलेला आहे. हॅलो हॅलो हॅलो. मोर्या कंस्ट्रक्शन या संघाने नाणेफेक जिंक दरम्यान नेक्स्ट मॅचचा टॉस झाला, जिथं टॉस जिंकला अर्थातच देवा पुजारी यानं. जाऊयात मित्रांनो मैदानाकडे. नाण्याला दोन बाजू. पहिलं सत्र आपण पाहिलं, जिथं पहिल्या सत्रामध्ये डाव जर पाहायला गेला तर कोसलताना आपण पाहिला राजाबाई टायगर्स संघाचा. जरी समोरील संघाच्या गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली, मग आमच्या संघातील गोलंदाज का करू शकणार नाही, यासाठी मात्र डावाला सुरुवात करत असताना राजाबाई टायगर्स हा संघ देखील सुरुवात करताना दिसेल. जिथे 24 बॉल आणि 24 धावा बनवायच्या आहेत आणि विनय पाटील पहिल्या षटकामध्ये राईट अमोर द विकेट. फर्स्ट बॉल, पहिलाच बॉल सरळ पाठवून दिलाय. बॉल जातोय लॉंग बॉन्डलाईनच्या बाहेर. 4 धावा चौकार. चार धावांनी सुरुवात करत असताना आपण निकेश पाटील याला पाहिला. विनय पाटील याच्यावरती हल्ला चढवला गेला.
देशानं जर पाहायला गेला तर सिंगल डबलला प्राधान्य देत इथून पुढे जाण्याचा प्रयत्न तर आहे. इथून कमीत कमी जर आणखी 10 धावा असत्या तर कुठंतरी थर्ड पंच चेक करायचं आहे की बॉल वाईड आहे की नाही आहे, कारण इम्पॉर्टंट मॅच आहे. एक एक धाव इथून एक एक क्षण महत्वाचा असणार आहे. जिंकणारा संघ अर्थातच शेवटच्या दिवसात सुपर 8 साठी क्वालिफाय होताना दिसणार आहे. नईम बरमारे बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना दिसणार आहे. मागचा मॅचचा हिरो, जिथं मॅचचा फसली होती ती मॅच शिवशंभो घसवट संघाच्या अगेन्स्ट खेळत असताना 2 षटकार 4 चौकार मारले होते आणि आपल्या संघासाठी मॅच सेट केली होती आणि तोच मॅचचा हिरो देखील राहिला होता असा नईम बरमारे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. सरपंच आमचे चेक करतायत की हा बॉल वाईड आहे की लीगल बॉल आहे. विकेट जरूर आली, परंतु वाईड बॉलाला 1 धाव मायनस होईल, 1 बॉल कमी होईल. अत्यंत महत्वाचा असा हा क्षण दोन्ही संघांसाठी पाहतोय. इट्स अ वाईड बॉल. वाईड बॉल असणार आहे. आमचे थर्ड पंच अर्थातच शैलेशजी महाडिक सर आहेत आणि संपूर्ण टेनिस क्रिकेट .inची टेक्निकल टीम यांच्या माध्यमातून पाहिलं गेलं. आज जर पाहायला गेला तर खऱ्या अर्थानं राजाभाई प्रीमियर लीग पंच वाईड ना, वाईड बॉल आहे. राजाभाई प्रीमियर लीग 2026 5वं पर्व आणि त्याच्यावरती आम्हा सर्वांना आहे गर्व असं हे 5वं पर्व आपण पाहतोय आणि त्याचा आज पहिल्या दिवसाचा खेळ पाहतोय. नईम बरमारे न्यू बॅटर इन ॲट नंबर 3 फॉर डोडो स्ट्रायकर्स मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपण पाहतोय. सुंदर गोलंदाजी, लोअर फुल टॉस आपण पाहतोय. आणखी एक डॉट बॉल आपण पाहतोय नईम बरमारे यांच्यासाठी. सुंदर अशी स्पर्धा, सुंदर असं स्पर्धेचं आयोजन नियोजन सर्व काही एकदम असं ओके असं आपण पाहतोय. कारण गाव पातळीवरील खेळणारे सर्व खेळाडू नवीन खेळाडूंच्या प्रतिभेला एक हक्काचं व्यासपीठ देण्याचं काम आज कित्येक वर्ष सन्माननीय राजाभाईंच्या माध्यमातून आपण पाहतोय आणि आज त्याचंच प्रात्यक्षिक विनय पाटील यांच्यावरती विश्वास दाखवला आहे आणि आयकॉन खेळाडू म्हणून राजाभाईंनी विनयवरती विश्वास दाखवून आपल्या संघात सामील करून घेतला आणि तोच विनय गोलंदाजी करत असताना या मागच्या 4 बॉलचा विचार करायला गेलात ना तर 4 बॉल डॉट बॉल फेकलेत. जरूर पहिल्या बॉलवरती चौकार आला. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाल्यानंतर 7 धावा एका विकेटच्या मोबदल्यात आपण पाहतोय. 7 धावा झाल्यात. येणाऱ्या पुढच्या 18 बॉलचा खेळ शिल्लक असणार आहे आणि जिंकण्यासाठी बनवाव्या लागणार आहे ते 17 धावा. 18 बॉल 17 धावा. प्रति षटक जर पाहायला गेला तर आता 6 पेक्षा कमी अशी धावसंख्या असणार आहे ते टीम डोडो स्ट्रायकर्स संघासाठी. परंतु इथून टीम राजाभाई टायगर्स संघाला महत्वाचं असणार आहे त्या विकेट गुच्छानं विकेटी कोण काढेल आणि त्याच्यासाठी कोणता गोलंदाज इन्व्हाइट करावा याच्यासाठी एक टीम हर्डल पाहायला मिळाली. शार्ट टीम मीटिंग बनवली गेली आणि तिथं मात्र एक निर्णय घेतला गेला की जे काही करायचं आहे ते या षटकामध्ये करायचं आहे आणि त्यासाठी मात्र गोलंदाज म्हणून वापरला जातोय तो चिराग यांचा वापर केला जातोय. MIDC एंड कडून गोलंदाजी करताना दिसणार आहे. मागच्या मॅच मध्ये चिराग यांनी कमालीची गोलंदाजी केली होती, परंतु तोच कारनामा पुन्हा एकदा या मॅच मध्ये देखील करणं गरजेचं असणार आहे. कारण समोर मजबूत असा तगडा संघ आपण पाहतोय डोडो स्ट्रायकर, ज्या संघाकडे जवळजवळ 4 ते 5 खंदे फलंदाज आहेत जी कोणतीही धावसंख्या चेस करण्याचं सामर्थ्य त्यांच्याकडे ठेवतात आणि तेच जर पाहायला गेलात तर आता सध्याच्या घडीला निकेश पाटील असतील, नईम बरमारे असतील फलंदाजी करताना दिसणार आहे. 7 धावा झाल्या दुसऱ्या षटकात MIDC एंड कडून चिराग. नक्कीच आता समजलं जात आहे की जी पांडवती प्रीमियर लीग झाली तिथे देखील लो स्कोरिंग मॅचेस डिफेंड केल्यात. म्हणजे लो स्कोरिंग मॅचेस खेळण्यात राजाभाई टायगर्स हा संघ माहीर असतो आणि आज खऱ्या अर्थानं ते करावं लागणार आहे आणि त्यांच्या अगेन्स्ट मात्र खेळत असताना हा स्वीपर कव्हर मधून बॉल ट्रॅव्हल होत आहे. संधी उपलब्ध झाली आहे परंतु खराब फेकी. डायरेक्ट हिट साठी जाणं गरजेचं होतं फर्स्ट अटेम्प्ट मध्ये. इथून जर पाहायला गेला तर अतिरिक्त असा बाउन्स पाहायला मिळाला. जर डायरेक्ट हिट साठी गेला असता विनय यांचा बॅकअप मिळाला असता तरी ही विकेट मिळू शकली असते. विकेटना दबाव टाकू शकतोय तो राजाभाई टायगर्स संघ. अर्थातच टीम डोडो स्ट्रायकर मजबूत संघ पाहतोय. ऑन पेपर जर पाहायला गेला तर मजबूत संघ आहे, परंतु आपला संघ पेपरवरती किती मजबूत असतो याला काहीच महत्त्व नसतं. सर राहुल द्रविड सर सांगतात की आपला संघ कागदावरती किती मजबूत आहे याला महत्त्व नाही, त्या 11 खेळाडूंनी मैदानाच्या आतमध्ये कशा पद्धतीचा खेळ केलाय तो महत्त्वाचा असतोय आणि तो खेळ आजचा या मॅच मध्ये जर पाहायला गेला तर या दोन्ही संघांना करावा लागणार आहे.
शेवटचा बॉल यावेळी स्क्वेअर कट करत असताना बॉल हवेमध्ये आहे. नो फिल्डर. बॉल सरळ जातो बॅकवर्ड पॉइंटच्या क्षेत्रातून सीमारेषा पार. RPL चौकार. बॉलवरती पूर्णपणे शेवटपर्यंत नजर ठेवली आणि बॉल वॅकंट एरियामध्ये ट्रॅव्हल करत असताना आपण पाहिला तो नईम बरमारे यांच्या बॅट मधून आलेला हा दिमागदार चौकार आपण पाहिला. 4 धावांनी स्कोर कार्ड वधारतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते 12 धावा. आता अर्धा पल्ला पार झालाय. अर्धा पल्ला इथून पार करावा लागणार आहे तो टीम डोडो स्ट्रायकर्स संघाला. डोडो स्ट्रायकर्स संघासाठी जर पाहायला गेलं तर फारशा अडचणी नाही आहेत. सुपर 8 कडे जाण्यासाठी 12 धावा बनवाव्या लागणार आहेत, परंतु त्याच 12 धावा थांबवायच्या आहेत त्या राजाभाई टायगर्स संघाला सुपर 8 मध्ये जाण्यासाठी. अन्यथा आणखी एक लढत हरणाऱ्या संघाला लढावी लागणार आहे. त्यासाठी पुन्हा एकदा स्क्वेअर कट यावेळी योगेश आहे. डाऊन दी बॉल मेकिंग नो मिस्टेक. बिग ब्लो इन अ मॅच. विकेटची गरज होती ती विकेटची भूक मात्र भागवली जाते आहे. नईम बरमारे बॅक टू द डगआउट. नईम मैदानाच्या बाहेर जाताना दिसतात. तिथून मात्र जर पाहायला गेला तर कमालीचा कमबॅक करत असताना गोल पर्यंत खेळला झाला क्रिकेट आपण पाहतोय. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. फक्त 12 धावा धावपालकावरती पाहतोय. आता येणारे 12 बॉल 12 धाब्यांची गरज असणार आहे. आपण ही धावफलकावरती पाहतोय जशी पहिल्या सत्रामध्ये परिस्थिती राजाबाई टायगर्स संघाची होती, आता जर पाहायला गेला तर पुन्हा एकदा तशाच पद्धतीची परिस्थिती डोडो स्ट्रायकर्स संघाची आपण पाहतोय. तब्बल 1 लाख रुपयाचं पारितोषिक असलेली ही राजाभाईंची अभिमानाची, स्वाभिमानाची आणि सन्मानाची स्पर्धा आपण पाहतोय. मालिकावीरासाठी असलेली LED पाहतोय. तदनंतर बेस्ट बॅटर, बेस्ट बॉलर यांच्यासाठी देखील आपण सायकल पाहणार आहोत. हे प्लॅटफॉर्म सेट केलं गेलंय राजाबाईंच्या माध्यमातून. हक्काचं व्यासपीठ, याच हक्काच्या व्यासपीठावरून आपले खेळाडू येणाऱ्या कालखंडामध्ये मोठमोठ्या स्पर्धामध्ये खेळ करताना दिसणार आहेत. कारण टेनिस बॉल क्रिकेट आज फक्त गल्लीपुरता राहिलेला नाही आहे. टेनिस बॉल क्रिकेटला सणासुदीचे दिवस देखील येताना आपण पाहतोय. मग मोठमोठ्या स्पर्धा आपण देखील पाहतोय. येणाऱ्या कालखंडात आणखी एक स्पर्धा जर पाहायला गेला तर मोठी स्पर्धा आपण टेनिस बॉल क्रिकेटच्या माध्यमातून पाहणार आहोत. तिथं तब्बल पहिल्या क्रमांकासाठी 1 करोडाचं पारितोषिक देखील असणार आहे. आणि खऱ्या अर्थानं मग अशा स्पर्धांमध्ये आपला खेळाडू जर तिथं जाऊन आपल्या या विभागाचं, आपल्या गावाचं नेतृत्व करत आहे, मग खऱ्या अर्थानं आपल्या राजाबाईंनी जे व्यासपीठ तयार केलंय त्या व्यासपीठाचं खऱ्या अर्थानं चीज झालंय असं बोलू शकतोय. न्यू बॉलर तिसऱ्या षटकामध्ये संकेत यांचा वापर केला जातोय, परंतु समोर असणार आहे निकेश. राईट आर्म अराउंड विकेट. संकेत आलेत. पहिला बॉल
स्क्वेअर कट करत असताना पॉइंटच्या क्षेत्रातून पॉइंटला बीट करत मैदानाला गुदगुल्या करत बॉल जातोय सीमा रेषा पार. चौकार. 4 धावा आल्या. 4 धावांनी स्कोर कार्ड मात्र आता वधारताना दिसतोय. जो स्कोर कार्ड मागच्या काही बॉलमध्ये स्थिरावला होता, मंदावला होता, त्या धाव गतीला मात्र कुठंतरी आता एक्सेलेट करत असताना एक्सेलेटरवर आता पाय ठेवून मात्र निकेश पाटील फलंदाजी करताना दिसणार आहे. निकेश पाटील यांना माहिती आहे की आपण आता ड्रायव्हिंग सीटवर बसवावं लागणार आहे आणि ड्रायव्हिंग सीटच्या बाजूला बसायला मितेश पाटील रघु हा देखील नॉनस्ट्राइक वरती असणार आहे. 4 धावा आल्या. 4 धावांनी स्कोर कार्ड वधारते. 16 धावा 16 ऑन बोर्ड. 16 धावा झाल्या. धावफलकावरती संकेत यांचा पहिला बॉल. पहिलाच बॉल स्क्वेअर कट करत असताना बॅकवर्ड पंच क्षेत्रातून 4 धावांसाठी आपण निकेश यांना पाठवताना पाहिला होता. पुढचा बॉल संकेत. स्लोवर 1 बॉल आपण पाहतोय संकेत यांचा. मिड विकेटला मृण्मय पालव जम्बो आहेत तोपर्यंत एकच धाव कंप्लीट. एक धाव महत्वाची असणार आहे. निकेश यांना देखील माहिती आहे इथून एक धाव जी मिळते ती घ्यावी लागणार आहे. क्रिकेटमध्ये फक्त षटकार चौकारांना महत्व नसतं. एक धाव जेव्हा आपला संघ एका धावेने हरतो तेव्हा एका धावेचं महत्व समजत असतं आणि ही एकेरी धाव डोडो स्ट्रायकर्स संघासाठी निकेश यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. फटका. हा बॉल जातोय सरळ स्वप्नेश सनी यांच्या हातामध्ये. आणखी एका विकेटचं पतन. रघु गोल्डन डकचा शिकार होत मात्र मैदानाच्या बाहेर. इथून राजाभाई टायगर्स हा संघ देखील सहजासहजी सामना सोडणार नाही आहे. राजाबाईंचा संघ आहे. सहजासहजी हार मानणार नाही आहे. कारण पराभव पहिला मनामध्ये होत असतो, तदनंतर मात्र रणामध्ये होत असतं. मनामधून हरून जमणार नाही आहे. कारण आपण एवढी मोठी स्पर्धा खेळतोय. या स्पर्धेमध्ये आपण आपल्या संघाचं नेतृत्व करतोय. आपण राजाबाईंचं नेतृत्व करतोय. म्हणजेच काय की आपल्या पाठी असलेले राजाबाई आपले खंबीर आहेत आणि त्यांच्यासाठी खेळ करत असताना राजाबाईंचा हा संघ आपण पाहतोय. आतापर्यंत जर पाहायला गेला तर तब्बल 4 फलंदाजांना घरचा रस्ता दाखवत असताना आपण पाहतोय. चला बॅटर लवकरात लवकर यायचं, जरा गेम फास्ट करण्याचा प्रयत्न करायचा आहे. अथर्व शिर्के वाघोली मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना करतोय. इनॅट नंबर 6. धाव संख्येत फारसा बदलाव नाही आहे. या षटकामध्ये 3 बॉल झालेत. 17 धावा धावफलकावरती आतापर्यंत पाहतोय. आणखी 7 धावेंची गरज असणार आहे. परंतु बॉलचा विचार करायला गेला ना तर 9 बॉल शिल्लक. दुसऱ्या बाजूने जर पाहायला गेला तर निकेश पाटील जो सलामीला आलेला आहे, आयकॉन आहे, त्याला माहिती आहे या मॅच मध्ये काय आहे, या मॅच मध्ये आपलं थांबणं किती महत्वाचं असणार आहे. संकेत यावेळी ओव्हर द विकेट. अथर्व शिर्के ब्लाइंड शॉट मारत असताना पाहतोय. बॅट अगोदर फिरली आणि तदनंतर स्लोवर बॉल. संकेत यांचा कारनामा कामी येत असताना आपण पाहतोय. जो कारनामा मागच्या इनिंग मध्ये अभय यांनी मेडन षटक टाकत असताना टीम डोडो स्ट्रायकर्स संघासाठी केला होता, तशाच पद्धतीची गोलंदाजीची गरज असणार आहे. तर टीम अर्थात जिथून पाहायला गेला तर राजाबाई टायगर संघाला लो स्कोरिंग मॅच ऑलवेज इंटरेस्टिंग होत असतात. पुढे सरसावले अलॉंग द कार्पेट. बॉल जर पाहायला गेला तर मिडॉनला जम्बो आलेत. अति वेगानं क्विक सिंगल देखील कंप्लीट केली गेली. ती निकेश पाटील यांच्या चेहऱ्यावरती स्पष्टपणे दबाव दिसतोय. परंतु जे दबावामध्ये खंबीर उभे राहतात त्यांनाच मित्रांनो यश मात्र सलाम करत असतो. इथून जर यश मिळवायचं असेल, आपल्या संघासाठी विजय मिळवायचा असेल तर आलेल्या दबावावरती उभं राहावं लागणार आहे. निकेश ऑन स्ट्राईक. लाफ्ट करण्याचा प्रयत्न, परंतु प्ले ऑन मॅच टाळ्यांचा वर्षाव मात्र पाहायला मिळतोय. आणि अशातच जर पाहायला गेलं तर षटकाचा देखील एंड होताना पाहतोय. 18 धावा धावफलकावरती लागल्यात. 6 बॉल 6 धावा. क्रिकेटमध्ये काहीही होऊ शकतं. क्रिकेटमध्ये जोपर्यंत शेवटचा बॉल डिलिव्हर होत नाही तोपर्यंत क्रिकेटचा खेळ संपत नसतो. जोपर्यंत ऑफिशियल शेवटची धाव लिहिली जात नाही स्कोर कार्ड होती तोपर्यंत सामना संपत नसतो. आणि आमचे बिपिन कोठेकर यांनी देखील सांगितलं की पांडवादेवी प्रीमियर लीग जी काही दिवसापूर्वी झाली त्या सामन्यांमध्ये देखील राजाबाई टायगर्स अशाच लो स्कोरिंग मॅचेस डिफेंड करत होता. आणि आज खऱ्या अर्थानं जी मॅचेस रसिक प्रेक्षकांनी पाहिल्या नव्हत्या त्यांना मात्र ही मॅच पाहून घ्या मित्रांनो. आज खऱ्या अर्थानं पुन्हा एकदा कारनामा करण्याच्या मार्गाकडे मार्गस्थान करत असताना राजाबाई टायगर्स हा पाहतोय. येणारे 6 बॉल 6 धावेंची गरज असणार आहे. दबाव आणि दबाव आपण पाहतोय. काही दबाव आपण पाहतोय. इथून दबाव नाही तर इथून एक इतिहास घडला जाईल. सुपर 8
कोणता संघ जो दुसरा संघ म्हणून पाहायला मिळेल. पहिला संघ अर्थातच आपण सावित्री 11 तीनविरा सुपर 8 मध्ये दाखल केली. तदनंतर या मॅच मधून पुढच्या 6 धावांनंतर किंवा 6 बॉल मध्ये आपल्याला समजून जाईल की दुसरा संघ कोणता असेल. अशातच प्रतिकार यांना इन्व्हाइट केलं गेलंय. MIDC एंड कडून गोलंदाजी मार्क वरती प्रतिकार. लेफ्ट हँड ओव्हर द विकेट अथर्व शिर्के यांच्यासाठी फर्स्ट बॉल. पहिलाच बॉल लेफ्ट केलाय. गॅप मध्ये आहे परंतु प्रयत्न अपुरे पडले. बॉल सरळ गेला. छत्रपतींचं नमन करण्यासाठी, छत्रपतींना मुजरा करण्यासाठी 4 धावांसाठी RPL चौकार. 4 धावांनी पूर्णपणे मॅच खुला झालेली आहे परंतु 2 धावांची गरज असणार आहे. अथर्व शिर्के यांचा एक फटका या मॅचचं चित्र स्पष्ट करून गेलं परंतु 2 धावा आहेत. 2 धावा आहेत. इथून आणखी काही घडू शकतं. मॅच आहे, क्रिकेट आहे, काहीही होऊ शकतं. प्रतिकार यांच्यावरती हल्ला चढायला मॅच ची हे गरज असणार आहे. डोडो स्ट्रायकर संघासाठी शेवटच्या क्षणापर्यंत प्रेक्षकांची उत्कंठा वाढवणारा हा खेळ म्हणजे हा क्रिकेटचा खेळ आपण पाहतोय. खऱ्या अर्थानं जर पाहायला गेला तर जसं छत्रपती शिवाजी महाराजांनी मुठभर मावल्यांना घेऊन साम्राज्य आपलं स्वराज्य निर्माण केलं तसं हा निकेश पाटील आपल्या प्रत्येक खेळाडूला घेऊन पुढे जात असताना समोरील संघावरती दबाव टाकत असताना आपण पाहतोय. आता येणारे 5 बॉल आणि जिंकण्यासाठी जर 4 बॉल 2 धावा. आणखी एक डॉट बॉल, आणखी एक डॉट बॉल. आणखी काही प्रतीक्षा करावी लागणार आहे. मॅच मध्ये ट्विस्ट आपण पाहतोय. इथून जर एखादा विकेट आला तर मॅच पुन्हा एकदा युटर्न घेताना दिसेल. मॅच पाहतोय आपण. 3 बॉल 2 धावा. कंपल्सरी चेस असणार आहे, कंपल्सरी ड्रेसिंग, कंपल्सरी चेसिंग आपण या राजाबाई प्रीमियर लीग 2026च्या माध्यमातून पाहतोय. शेवटपर्यंत मात्र लढण्यास भाग पाडलं गेलंय. ते डोडो स्ट्रायकर्स या संघासाठी जिंकणं मित्रांनो महत्वाचं नसतं, शेवटपर्यंत लढणं महत्वाचं असतं. आणि ही लढाई खऱ्या अर्थानं दोन्ही संघाच्या माध्यमातून आपण पाहतोय. जर्सी घातलेली आहे ना, मग संघाची जबाबदारी देखील उठवावी लागणार आहे दोन्ही संघांना. लेफ्ट केलाय. कॅच साठी गेले होते परंतु तसं झालं नाही. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न आपण पाहतोय. दुसरीच्या प्रयत्नात आणखी एक सॅक्रिफाईस विकेट पाहतोय. कॅच साठी जाणं गरजेचं होतं. थोडा शॉर्ट ऑफ दी लाईन आपण पाहतोय. हा झेल जर हितेश पाटील आहेत मित्रांनो, जर्सी क्रमांक 8. कॅमेरामॅन लक्ष वेधीन या खेळाडूकडे. दिव्यांग आहेत परंतु दिव्यांग असताना देखील जर पाहायला गेला तर महाराष्ट्र
सुपर 8चं तिकीट घेत दुसरा संघ आपल्याला मिळतोय ज्यानं राजाबाई प्रीमियर लीग 2026 5व्या पर्वामध्ये सुपर 8 मध्ये आपल्या नावाची दखल केली असा निकेश पाटील जो संघाला लीड करतोय तो अर्थातच डोडो स्ट्रायकर्स आणि मॅन ऑफ द मॅच अर्थातच गोलंदाजी करत असताना फक्त 4 धावा एक महत्वाची विकेट आणि संघासाठी जिथं आपल्या संघाला गरज होती विकेटची पडझड होत होती पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे डाव कोसलत होता आपला संघ सावरला आपल्या संघाला शेवटची धाव जमा करून दिली आपला संघ सुपर 8 मध्ये दाखल केला असा डोडो स्ट्रायकर संघाचा आयकॉन खेळाडू निकेश पाटील प्लेअर ऑफ द मॅच हार्डलक राजाबाई टायगर्स आपल्या संघासाठी आणखी एक सामन्याची संधी असणार आहे पुन्हा एकदा आपण बाउन्स बॅक इथून करू शकतोय परंतु आणखी एक पुढचा सामना लुजर मॅच नॉकआउटची मॅच दोन्ही संघांसाठी पुढच्या मॅच मध्ये पाहायला मिळेल जिथं दिया स्वरांश 11 आणि दुसऱ्या बाजूने जर पाहायला गेला तर मोरिया कन्स्ट्रक्शन पेजारी दरम्यान टॉस जिंकला देवा पुजारी यानं टीम मोरिया कन्स्ट्रक्शन पेजारी या संघासाठी मॅन ऑफ द मॅच अर्थातच